नांदेड येथे 20वे विद्रोही साहित्य संमेलन सुरू आहे। 27 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत 3 दिवसीय संमेलन हे असणार आहे। या संमेलनात वेगवेगळ्या विषयावर परिसंवाद, वेगवेगळ्या विषयावर चर्चा होते आहे। संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत आहेत आणि आपण चर्चा करूया लोकनाथ यशवंत सरांशी की या संमेलनातून लोकांना आणि समाजाला नेमका काय संदेश द्यायचा आहे। आपल्यासोबत साक्षात लोकनाथ यशवंत सर आहेत। सर, अखिल भारतीय मराठी संमेलन जे शासनाच्या निधीवर चालतं आणि व्यवस्थेला प्रश्न विचारणारं विद्रोही साहित्य संमेलन असो आणि आणखी काही संमेलन आहेत जे लोकांच्या निधीवर चालतात, तर दोघांमध्ये कसा फरक करतात? नाही, फरक आहे ना, तो साहित्यामध्येच फरक आहे। कारण हे जे संमेलन आहे म्हणजे काय न घेणारे, काय म्हणतात उसको, निधी न घेणारे जे आहे ते शेवटच्या माणसाचा विचार करतात आणि जे निधी घेणारे ते गोड गोड सुरू असते त्यांचं। चंद्रधराच्या गोष्टी वगैरे सुरू होतात, तिथून निघत काहीच नाही। म्हणजे इतके करोड रुपये गव्हर्नमेंट देत त्यांना तिथून निघत काहीच नाही। तुम्ही जर संमेलन झाल्यावर तुम्ही लोकांना विचारा किंवा तुला काय भेटलं, नाही म्हणजे मनोरंजन करणे आहे ते बोलते आपले, निघालं काय तर काहीच नाही निघालं। सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी मोठ्या प्रमाणात होते आहे। हिंदी साहित्य असो किंवा मराठी साहित्यात अनेक लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण व्हावं, माणसांना बोलता यावं, माणसं उघड्या डोळ्यांनी बघावीत असं सूत्र घेऊन कविता लिहिणारे लोकनाथ यशवंत सर, तुम्हाला काय वाटतं याच्यावर? नाही, असं काही नाही। मला जे दिसते ते मी लिहिलीच ना। कोणी किती काय करू, मला जे डोळ्याला दिसते ते मी लिहिणारच आहे। मी काहीच मानणार नाही ना। डोळ्याला दिसून आलं ना माझ्या, तर मी ते लिहिणार आणि लिहिलं पाहिजे। त्यालाच कवी म्हणतात ना, त्यालाच लेखक म्हणतात, त्यालाच कलावंत म्हणतात। नाही तर कलावंत कोणाला म्हणतात? स्वप्नातल्या गोष्टीवाल्यांना कलावंत कधी म्हणत नाही। जे डोळ्यात जो अपने दुनिया देखता है अपने आंखों से, उसको ही कलाकार बोलते हैं ना। और कलाकार का पहला कर्तव्य है कि उसने खुली आंखों से जो दिखता है वो लिखना चाहिए, वो अपने इसमें आविष्कृत करना चाहिए अपने कला में। फिर वो पेंटिंग रहो, संगीत रहो कि कुछ भी रहो। मध्यंतरी पुरस्कार वापसीचे अनेक कलावंत लेखकांनी पुरस्कार परत केले शासनाच्या या प्रवृत्तीकडे तुम्ही कसं बघता? नहीं, शासनाची प्रवृत्ती नाही, वो इन्होंने जान लिया की भाई इसमें कुछ रखा नाही म्हणून। कारण कलावंत हा शासनापेक्षा मोठा असतो ना। शासन काय सतत बदलत असते 5 वर्षाने, पण कलावंत तोच राहतो ना। तर त्याच्यामुळे त्यांना पटलं नाही, त्यांनी वापस केले ते। अलीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI आणि साहित्य, व्यवस्थेला धक्के देणारं साहित्य आणि AI या दोघांमध्ये फार द्वंद्व दिसते आहे। या बदलत्या काळाकडे कसं बघतात? नाही, काय मशीन आहे ना, माणसाचा मेंदू आहे ना। माणसाचा मेंदूच असतो ना, जो निसर्गाने निर्माण केलेला है ना। ये मशीन है, आदमी ने किया ना, यानी आदमी के मेंदू ने वो तैयार किया, डुप्लीकेट है वो, तो वो चलते रहेगा। वो दुनिया आती है, नवीन प्रयोग लागतात, नवीन हे होतात, तर ते तसं काही फरक पडत नाही त्याचा। कारण जे भावना आहे ना, ते भावना माणूसच व्यक्त करू शकतो, मशीन व्यक्त नाही करू शकत। ते तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ शकतो तो कुठली, पण आतलं नाही। तुम्हाला तुमको कलाकार नाही बना सकता, मशीन तुमको कलाकार नाही बना सकता। लोकनाथ यशवंत यांनी सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघावं, आपल्या मनाने विचार करावा असा संदेश कालच्या भाषणातून दिला होता। ऐकूया त्यांची एक कविता। माझी हिम्मत नावाची कविता आहे, जी लोकांना फार आवडते। तर ती हिम्मत नावाची कविता की मी काही करू शकतो। म्हणजे आजकालचा जमाना आहे की जे करायला पाहिजे ते लोक करत नाही, ते भलतंच काय करत असतात। तर त्याच्यावरची ही कविता आहे, हिम्मत नावाची। मी काही करू शकतो, दंगल पसरू शकतो। मी काही करू शकतो, दंगल पसरू शकतो, विमानात बॉम्ब टाकू शकतो, वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवू शकतो, जिवंत शहरावर अणुबॉम्ब टाकू शकतो, दुसऱ्याच्या देशात सैन्य घुसू शकतो, इथलं राहू शकतो, होऊ शकतो। इदी अमीनही गांधींची हत्या करू शकतो, झोपडपट्ट्या पेटून बिल्डरच्या घशात जमीन टाकू शकतो, लहान मुलाचे अपहरण करू शकतो, मोठ्या नोटा छापू शकतो, बुद्धाला जबरीने हसवितो। मी काही करू शकतो, पण तिला आय लव्ह यू म्हणण्याची माझी हिंमत नाही, तिला आय लव्ह यू म्हणण्याची माझी